नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा अवंतिकाला विचारते की अगं हॉस्पिटलमधून काही फोन बिन आला की नाही. तेव्हा अवंतिका म्हणते की हे बघा आई, तुम्ही काही काळजी करू नका. आत्ताच माझं सुमित्राशी बोलणं झालं, तेथे सर्व काही ठीक आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं बाई, म्हणजे सारंग आणि तो शुद्धीवर आला का ग. तेव्हा आता अवंतिका म्हणते आई हे बघा भाऊजी अजून शुद्धीवर नाही आलेत, परंतु सुमित्रा म्हणते की अगं पण सारंग अजून शुद्धीवर आला नाही हे तर काळजी करण्यासारखंच आहे ना. त्यामुळे एक काम करते, मी हॉस्पिटलमध्ये जाते, कारण सारंगचा सारखा चेहरा माझ्या डोळ्यासमोरच आहे ग. अवंतिका प्लीज, मला सारंगला बघावंसं वाटतं. जोपर्यंत मी त्याला भेटून येत नाही तोपर्यंत मला चैन नाही मिळणार. तेव्हा आता अवंतिका म्हणते की आई अगोदर शांत व्हा, येथे खाली बसा. तेव्हा आता सुमित्राला ते खाली बसवते आणि आई ऐका असे म्हणते, परंतु सुमित्रा म्हणते की अगं अवंतिका प्लीज मला जाऊन दे. तेव्हा अवंतिका म्हणते की आई तुम्ही उगाच हॉस्पिटलला कशाला जातात आणि स्वतःला त्रास करून घेतात बरं. आणि डॉक्टर तर म्हणाले आहे की सारंग भाऊजींना लगेच शुद्ध येणार आहे म्हणून. सुमित्रा म्हणते की हो ना अगं, लवकरच शुद्धीवर येऊन दे. अगदी अवंतिका तू बोलतेस तसंच होऊन दे, पण जोपर्यंत मी त्याला बघत नाही तोपर्यंत खरंच मला अवंतिका चैन नाही पडणार. मी एक काम करते, अगं जानकीला सुद्धा जाऊन बराच हॉस्पिटलमध्ये वेळ झालेला आहे, ती सुद्धा अजून घरी नाही आली. त्यामुळे मी स्वतः जाते हॉस्पिटलमध्ये आणि जानकीला मी घरी पाठवते. तेव्हा आता सुमित्राची खूप घाई सुरू असते, तर अवंतिका म्हणते की अहो आई शांत व्हा. तेव्हा आता सुमित्राला काही झालं तरी सारंगला डोळ्यांनी बघायचं असतं की सारंगची अवस्था कशी आहे, त्यामुळे तिच्या जीवाला काही घरी चैन देत नाही. अवंतिका इतकं समजावून सुद्धा आता सुमित्रा ऐकणार नसते. अवंतिका समजावते की हे बघा आई, जानकी बहिणींचं आणि माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीच मला सांगितले की आईंना म्हणा हॉस्पिटलमध्ये येऊ नका, उगाच तुम्हाला आई त्रास होईल आणि तुमच्या काळजीपोटीच हे सर्व तुम्हाला सांगतात आई. तेव्हा आता तेल घालणारी आजी लगेच येते आणि म्हणते की वा, म्हणजे एका आईला आपल्या मुलाला भेटायचं आहे आणि तू त्या आईला त्या मुलाला भेटून देत नाही, तिला अडवतेस. वा कुठली, आणि ते सुद्धा कुणाच्या सांगण्यावरून, त्या जानकीच्या का. तेव्हा अवंतिका आजीला म्हणते की आजी असं काय बोलतात तुम्ही, त्यांना आईंची काळजी वाटते म्हणूनच त्या सर्व सांगतात ना. आई उगाच हॉस्पिटलमध्ये जातील आणि तेथे त्यांना टेन्शन येईल. एकतर आईंना बीपीचा त्रास आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे ना. तेव्हा आता आजी म्हणते की बास कर, त्या जानकीची वकिली करणं सोडून द्या, नाहीतर बघावं तेव्हा त्या जानकीची तुम्ही वकिलीच करत असतात. जानकीला प्रत्येक गोष्टीमध्ये लुडबुड करण्याची सवय आहे आणि आज मात्र जानकी सुमित्राला सारंगला भेटायला अडवते. आज हे सारंगच्या बाबतीत झाले, तर उद्या जर हे काही ऋषिकेशच्या बाबतीत झाले असते तर मग तिने असंच सुमित्राला अडवले असते का भेटवल्यापासून. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं आई काय बोलतेस तू, हे शांत हो. त्यावर आता आजी म्हणते की सुमित्रा अगं मला तसं म्हणायचं नाही, असं व्हावं हे सुद्धा मला नाही वाटत, परंतु समजा तसे झाले असते म्हणजे सुमित्रा ऋषिकेशला भेटायला गेली नसती तर त्यावेळेस जानकी काय म्हणाली असती, काय बाई तरी माझा नवरा इकडे मृत्यूशी झुंज देतो असं जानकी आता म्हणालीच असते. त्याची आई भेटायला सुद्धा आली नाही. तेव्हा अवंतिकाला राग येतो. अवंतिका म्हणते की आजी काय बोलतात, कुठला विषय तुम्ही कुठे नेतात तेव्हा आजी म्हणते की हे बघ, मी कोणतीही गोष्ट कुठेच नेत नाही, आहे तेथेच आहे. आणि एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, सुमित्रा तुझी सासू आहे, तू तिची सासू नाहीस. तेव्हा आता अवंतिका म्हणते की आजी ते तर मला माहितीच आहे, म्हणून एक सून म्हणून माझं हेच म्हणणं आहे की आई प्लीज तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊ नका, येथेच घरी थांबा. आणि तसेही आई नाना एकटेच घरी आहेत, त्यामुळे तुम्ही आई नानांजवळ थांबा, त्यांना काही असा त्रास व्हायला नको. तेव्हा आता आजी म्हणते की अगं एकटे कुठे, आहे ना घरी, आणि तू सुद्धा घरीच आहे, आणि तसंही तुला दिवसभर तरी काय काम असतं, घरामध्ये अगदी पडलेलीच असते लोळत. आणि तू जर त्यांना काय हवं काय नको हे जर बघितलं तर त्यांना बरं वाटेल, आणि त्यांना जरा वकिलीचे 4-2 किस्से सांग, म्हणजे त्यांचं जरा मनोरंजन होईल. आणि सुमित्राला म्हणते की अगं तू का थांबलीस, तू जा हॉस्पिटलमध्ये गुंडूला जाऊन भेट, येथे का बसलीस. तेव्हा आता सुमित्रा सुद्धा आजीचं लगेच ऐकते आणि आजीला म्हणते की मी जाते, आणि अवंतिकाला म्हणते की अवंतिका तू काही काळजी करू नको, मी लगेच जाते आणि लगेच येते, सारंगला भेटून लगेच इकडे येईल. तेव्हा आता अवंतिका म्हणते की आई
तुम्ही थांबा, आपण दोघी सुद्धा जाऊ. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं पण नानांजवळ कोण आहे. तेव्हा अवंतिका आता आजीला मस्त उत्तर देत म्हणते की हो आजी आहेत ना नानांजवळ, आजी थांबतील ना नानांजवळ, हो की नाही आजी. आणि हे बघा आजी, अहो काय हवं काय नको हे तुम्ही बघाच, परंतु अगदी कंटाळा आला तर महाभारतातील पराक्रम सांगा, तुमचे तर सगळे काही पराक्रम अगदी पाठच असतील. तेव्हा आता आजीला बरोबर अवंतिका टोमणा देते. आजीला राग येतो. आजी म्हणते की गप्प बस, फार चुरू तू बोलू नकोस. का ग, मी एकटी म्हातारी आहे आणि एकटी म्हातारी असल्यामुळे मी एकटी येथे घरी नाही थांबू शकत, आणि जर काही माझं झालं तर मग काय, कोण जबाबदार असणार त्याला. त्यामुळे तू एक काम कर सुमित्रा, तू अवंतिकाला माझ्यासाठी आणि नानांसाठी या घरामध्ये राहून दे. तेव्हा अवंतिका म्हणते की आजी अहो तुम्ही मला का अडवतात, तसेही मी घरामध्ये पडूनच असते, मग मला जाऊन दे की हॉस्पिटलला. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की तुम्ही दोघी 1 मिनिट शांत व्हा, 1 मिनिट मला सारंगला भेटायचं आहे आणि त्यामुळे मी एकटीच आता हॉस्पिटलला सारंगला भेटण्यासाठी जाते, तुम्ही दोघी सुद्धा घरीच थांबा. तेव्हा आता अवंतिका गेली नाही म्हणून आजीला तर आनंद होतो. आजी म्हणते की सुमित्रा अगं सावकाश जा आणि गुंडूला सांग बर का मी विचारलं म्हणून. तेव्हा आता आजी खुश होते. अवंतिकाला म्हणते की काय ग कशी मज्जा आली, आणि टाळ्या वाजवते आणि म्हणते की हे बघ अगं तू एक काम कर, तू जरा महाभारतातील 2-3 किस्से आहे ना गमतीदार ते जरा पाठ कर आणि नंतर मला येऊन सांग. आणि आता अगोदरच आजी हसतच आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की ह्या आजीचं काय करायचं. तेव्हा थांब, आता मी अगोदर सौमित्राला फोन करते आणि त्याला सर्व काही सांगते. तेव्हा अवंतिका लगेच सौमित्राला फोन करते आणि म्हणते की हे बघ सौमी, अरे आई हॉस्पिटलला येतात आणि त्यांनी म्हणजे मी त्यांना खूप समजावले परंतु ते ऐकतच नाही. तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो की अवंतिका अगं काय म्हणतेस, अगं तू अडवायचं ना त्यांना, कशाला हॉस्पिटलमध्ये येऊन दिलंस. तेव्हा अवंतिका म्हणते की अरे सौमी मी खूप ट्राय केलं, आईंना राहवत नव्हतं, त्या ऐकायला तयार नव्हत्या, परंतु त्यामुळे मी सुद्धा जास्त फोर्स नाही करू शकले. तेव्हा सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे, येऊन दे आईला हॉस्पिटलमध्ये, तू नानांजवळ थांब. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हो डोंट वरी, मी आहे नानांजवळ, तर तिकडे काय होतं याचे अपडेट मला देत राहा प्लीज. तेव्हा सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे आणि तो फोन ठेवतो. ऋषिकेश आता मागून आलेला असतो, हे सर्व बोलणे ऐकतो आणि सौमित्रला विचारतो की काय रे काय झालं. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे दादा आई हॉस्पिटलमध्ये येते आणि जानकी वहिनी कुठे गेली. तेवढ्यात जानकी समोरून येते. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की जानकी अगं कुठे गेली होतीस. तर जानकी म्हणते की ऋषिकेश अहो त्या एका बाईला शोधायला गेले होते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की कोण बाई. तेव्हा जानकी म्हणते की हे बघा आपण जेव्हा सारंग भाऊजींच्या ऑर्डमध्ये जात होतो तेव्हा त्या ऑर्डमधून एक बाई बाहेर आली होती, जिने हिरव्या रंगाची साडी घातली होती आणि तिच्या डोक्यावर असा इथपर्यंत पदर होता. त्यामुळे मला असं वाटतं की ऋषिकेश ती बाई ऐश्वर्या आहे. तेव्हा आता सौमित्र आणि ऋषिकेश यांना धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो अगं काही कसं बोलते जानकी, ऐश्वर्या येथे कसं येईल बरं. अगं मला सांग तिची येथे येण्याची हिंमत तरी होईल, आणि तू तर म्हणते तिचा चेहरा पदराने झाकलेला होता, आणि तुला कसं समजलं की ती ऐश्वर्या आहे म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की सारंग अहो मी तिचं आणि नर्सचं बोलणं ऐकलं होतं. तेव्हा नर्स तिला सांगत होते की तुमचा नवरा दुसऱ्या ऑर्डमध्ये ॲडमिट आहे म्हणून. तेव्हा त्या दोघींचा बोलणं ऐकून ऐश्वर्याचा आवाज मला ओळखला होता, त्यामुळे नक्की काहीतरी गडबड आहे असे मला वाटते, म्हणून मला जरा टेन्शन आले, आणि नक्कीच ऐश्वर्याच असावी. आणि समोरून जेव्हा ती नर्स येते तर लगेच आता जानकी तिला आवाज देते की नर्स. जानकी तिच्याजवळ येते आणि तिला विचारते की ज्या ऑर्डमध्ये आमचे पेशंट ॲडमिट आहे तर तेथे एक बाई आली होती, तीच बाई की तुम्ही जिला तिच्या नवऱ्याबद्दल सांगत होतात ते कुठे ॲडमिट आहे म्हणून, आणि ती तर आमच्याच पेशंटच्या ऑर्डमधून बाहेर पडली होती. हिरव्या रंगाची साडी तिने घातली होती आणि चेहऱ्यावर असा घुंगट होता. मग तुम्ही त्या बाईला म्हणत होता की तुमचा नवरा दुसऱ्या ऑर्डमध्ये ॲडमिट आहे म्हणून. तेव्हा आता नर्सला ते आठवते आणि नर्स थोडीशी घाबरल्यासारखी होती आणि तिचं काय असं जानकीला विचारते. तेव्हा जानकी म्हणते की अहो तुम्ही तिला सांगितलं होतं की तिचा नवरा दुसऱ्या ऑर्डमध्ये ॲडमिट आहे, मग ती नवऱ्याला भेटता तिकडे दुसरीकडे का निघून गेली बरं. तेव्हा नर्स आता खोटं बोलते. नर्स म्हणते की तिचा गैरसमज झाला होता. जानकी म्हणते की गैरसमज. तेव्हा आता नर्स सगळं काही खोटं सांगते की अहो तिच्या नवऱ्याचं नाव हे लीलाधर आहे आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये लीलाधर नावाचं एक दुसरं पेशंट आहे, परंतु आता त्या दोघांचं आडनाव वेगवेगळे होते. तेव्हा त्या बाईने त्या माणसाला बघितले तेव्हा ती म्हटली की तो माझा नवरा नाही म्हणून. तेव्हा आता जानकी विचारते की 1 मिनिट नर्स, की तुम्ही तिचा चेहरा बघितलास का. तेव्हा आता नर्स सांगतात की नाही हो, कारण तिने पूर्ण चेहरा झाकेपर्यंत पदर घेतलेला होता.
त्यामुळे मी तिचा चेहरा बघितला नाही आणि काय झाले हो, काही प्रॉब्लेम आहे का असे नर्स आता मुद्दाम विचारते, कारण ऐश्वर्याकडून येणे तर पैसे घेतलेले असतात खोटं सांगण्याचे आणि शेवटी ती तेच काम करते। तेव्हा मात्र आता तुम्हाला काही म्हणजे असं वाटतं का वेगळं काहीतरी? तेव्हा जानकी म्हणते की नाही नाही। तेव्हा नर्स आता आतमध्ये जाते तेव्हा जानकी बारीक विचार करते आणि मनात म्हणते की आता तर माझी पूर्णपणे खात्री वाढतच चाललेली आहे। ती जी कोणी बाई होती ना ती ऐश्वर्याच होती। त्यानंतर आता इकडे घरी सयाजीला खूप टेन्शन येते की ही ऐश्वर्या केव्हाची गेलेली आहे आणि माझा फोन सुद्धा ती उचलायला तयार नाही आणि कावेरीची साडी सुद्धा का घेऊन गेली असेल, नक्की असं काय काम तिला निघलं असेल। आणि तेवढ्यात ऐश्वर्या अगदी गाणं म्हणतच येते, हात नका लावू माझ्या साडीला, आणि इतकी खुश होती हे गाणं म्हणते। तेव्हा सयाजीला तर आनंद होतो। सयाजी म्हणतो की वा, म्हणजे आज मात्र माझी आयुष्य चांगलीच रंगात आलेली दिसते। अगं पोरी, ह्याच गाण्यावर तू शाळेमध्ये साडी नेसून नाचली होती। तेव्हा ऐश्वर्या खुशून म्हणते की डॅडा, अहो त्या काय आहे की त्यावेळेस मी नाचले होते, परंतु यावेळेस मात्र मी कुणाला तरी नाचवते। रणदिव्यांच्या घरात परतीचे तिकीट मी आता घेऊन आले डॅडा, म्हणून ऐश्वर्या इतकी खुश होते। तेव्हा सयाजी विचारतो की अगं तुला पूर्ण खात्री आहे की ते रणदिवे तुला परत घरात घेतील म्हणून? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा, घेतील, मला पूर्ण खात्री आहे की यावेळेस नक्की ते मला घरामध्ये घेतील आणि शेवटी नाईलाजाने त्यांना घरात घ्यावंच लागेल, कारण त्यांना असं वाटत असेल की ऐश्वर्या संपली, परंतु मी बुद्धिबळातील एक असा वजीर आहे, शेवटच्या वेळेस सुद्धा त्याचं प्याद त्याला जिंकून देईल। तेव्हा आता सयाजी विचारतो की काय ग, यावेळेस तुझं प्याद कोण आहे? तर ऐश्वर्या म्हणते की सारंग, त्या सारंगशिवाय दुसरं कोण असणार आहे आणि त्या सारंगचा बरोबर मी वापर करून घेणार आहे, त्याचा वापर करून पुन्हा मी त्या घरात जाणार आहे। एकदा की मी त्याच्या घरात घुसले तर त्या जानकीची मी काहीच गय नाही करणार। तिला हे वाटत असेल की ती ऐश्वर्या आता काहीच करू शकत नाही आणि ती स्वतःला खूप हुशार समजत असेल, परंतु तिला माहिती नाही की ऐश्वर्या किती शातीर आहे म्हणून। अख्खं जग जरी त्या जानकीच्या बाजूने असले तरी सुद्धा माझ्या हातात हुकमाचा इक्का आहे आणि तो माझा हुकमाचा इक्का आहे सारंग, आणि सारंगचा वापर करून मी मात्र अख्खं जग माझं जिंकणार आहे। तेव्हा आता सयाजी आणि ऐश्वर्या अगदी खुश होतात ऐश्वर्याचे हे प्लॅन ऐकून। त्यानंतर आता सुमित्रा हॉस्पिटलला येते आणि सारंग रणदिवे कुठे आहे हे रिसेप्शन वर विचारते। तेव्हा आता ऑर्डर बॉय आणि ती ऑर्डर गर्ल असते तर ती सांगते की हो येथून जा। तेव्हा आता सुमित्रा पुढे येते, जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र असतात। तेव्हा लगेच सुमित्रा जानकीला आवाज देते, जानकी धावत येते की आई तुम्ही हॉस्पिटलला का आलात असं विचारते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं मला सारंगला बघितल्याशिवाय काही चैन मिळत नव्हते म्हणून मी हॉस्पिटलला आले। जानकी म्हणते की आई अहो तुम्ही कशाला आलात, आम्ही येथे काय घडतं काय नाही सगळं काही तुमच्यापर्यंत पोहोचत होतो। तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही ग जानकी, सारंगला बघितल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही। तेव्हा आता जानकी म्हणते की आई शांत व्हा, सारंग भाऊजी ठीक आहे। तेव्हा सुमित्रा ऐकायला तयार नसते। सुमित्रा म्हणते की नाही, काही झालं तरी मला सारंगला बघायचं, त्याशिवाय मला चैन नाही पडणार। तेव्हा आता सुमित्रा पुढे येते आणि सुमित्रा लगेच डॉक्टरने विचारते की माझा सारंग कसं आहे, त्याची तब्येत वगैरे ठीक तर आहे ना? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्हाला खरं सांगायचं तर हे बघा त्यांची तब्येत खूप अशी क्रिटिकल आहे, नाजूक आहे, त्यामुळे आता तर तोंडामध्ये ते कुणाचं तरी नाव हे बरचळत होते। तेव्हा आता सुमित्राला खूप टेन्शन येते। सुमित्रा म्हणते की अगं बाई, नक्की कुणाचं नाव घेत होता सारंग? डॉक्टर म्हणतात की ते मला नाही माहिती। तर सुमित्रा म्हणते की डॉक्टर एकदा मला त्याला भेटून द्या। तेव्हा आता जानकी म्हणते की डॉक्टर प्लीज, सारंग भाऊजींच्या त्या आई आहेत त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना एकदा भेटून द्या, म्हणून जानकी आता डॉक्टरना विनवणी करते। तेव्हा आता डॉक्टर परमिशन देतात तर सुमित्रा लगेच सारंग जवळ आत येते। सारंगची ती अवस्था बघून तिला तर आणखीन धक्का बसतो आणि सारंग मात्र आता नाटक करण्यामध्ये पुढे असतो। सारंगची अवस्था बघून सुमित्राला रडायला येते आणि ती सारंगला म्हणते की सारंग बाळा, अरे उठ ना, मी तुझी आई आले। अरे सारंग डोळे उघड, अरे एकदा तरी माझ्याकडे बघ ना, अरे तुला इतका त्रास होत होता तर तू तुझ्या आईकडे एकदा बोलायचं, मन मोकळं करायचं, तू स्वतःची अशी अवस्था का करून घेतलीस रे? अरे लहानपणी जेव्हा तुला ताप यायचा तेव्हा तू अगदी डोळे मिटून घट्ट पडून राहायचा, मी किती आग्रह केला तरी सुद्धा तू डोळे उघडत नव्हता, आणि हे बघ, अरे तुझी आई तुला भेटायला आली, डोळे उघड। म्हणून सुमित्रा आता खूप रडत असते आणि रडता रडता ती डोळ्यांना हात लावते आपल्या चेहऱ्याला। तेव्हा आता सारंग लगेच गुपचूप डोळे उघडतो, सुमित्राकडे बघतो आणि लगेच पुन्हा डोळे झाकून घेतो। किती नाटकी असतो हा सारंग। तेव्हा सुमित्रा म्हणत असते की हे जे काही होतं ना ते सगळं काही त्या अवधेसेमुळे होतं, हे सर्व त्या ऐश्वर्यामुळेच होतं। तेव्हा आता सारंग मुद्दाम आई समोर
ऐश्वर्याचं नाव घेतो की ऐश्वर्या ऐश्वर्या। सुमित्रा रडत म्हणते की अरे माझ्याकडे बघ ना, कोण आलं, तुझी आई आली। परंतु सारंग मुद्दाम आता ऐश्वर्याला घरात घेऊन येण्यासाठी ऐश्वर्या ऐश्वर्या असा एक जपच करत असते। सुमित्रा म्हणते की हे बघ सारंग, तिचं नाव घ्यायचं नाही, मी तुला एकदाच सांगून ठेवते की तू तिला विसरून जा। तेव्हा सारंग नाटक करायला सुरुवात करतो की आई ऐश्वर्याला बोलाव, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत, तू ऐश्वर्याला बोलाव, मी त्यांच्याशिवाय जगू शकत नाही, प्लीज त्यांना बोलाव। तर सुमित्रा म्हणते की अरे सारंग, असं बोलायचं नाही, तुला मी सांगते ना, तू विसरून जा ऐश्वर्याला, प्लीज तू विसरून जा ऐश्वर्याला, आणि प्लीज अगं जानकी वहिनीला सांग की ऐश्वर्याला बोलाव म्हणून। जानकी वहिनीला हे सांगू नको, नाहीतर जानकी वहिनी तिला येथे येऊन देणार नाही, ती अडवणूक करील। म्हणून आता नाटक करत म्हणतो की आई, अहो आई चल ना, बोलाव ना। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की हे बघ सारंग, तू असं बोलू नकोस आणि तू असं करू सुद्धा नकोस, कारण मी जानकीशी खोटं नाही बोलू शकत, त्यांना अजून दुखावू नाही शकत, त्यामुळे प्लीज तू माझं ऐक। तेव्हा सारंग लगेच नाटक करायला सुरुवात करतो, छातीत जोरात आता धडक भरत आहेत आणि लगेच आता थोडासा वर असं उडल्यासारखं करतो आणि आई अगं छातीत खूप अशी धडधड होते, प्लीज आई मला वाचव, मला खूप असे कसे वेगळंच होतंय, प्लीज आई मला वाचव। म्हणून आता इतका नाटक करण्यामध्ये तो परफेक्ट असतो, आपल्या आईशी सुद्धा तो खेळतो। एवढ्यात सुमित्रा खूप घाबरते। सुमित्रा डॉक्टरांना आवाज देते की बघा डॉक्टर, अहो याला काय होतं, हा असं का करतो। तेव्हा डॉक्टर त्याला चेक करतात, तर सारंग आता फक्त ऐश्वर्या ऐश्वर्या असं नाव घेते। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की कोण आहे या ऐश्वर्या, मगाशी सुद्धा ते असंच त्यांचं नाव घेत होते। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ती त्याची बायको आहे। तर आता डॉक्टर म्हणतात की प्लीज तुम्ही त्यांना ताबडतोब येथे बोलावून घ्या, आणि हे बघा त्यांचा बीपी अगोदरच हाय झालेला आहे, जर त्यांना जास्त त्रास झाला तर त्यांना आणखीनच त्रास होईल, त्यांची तब्येत खूप क्रिटिकल होईल, आणि जर परिस्थितीच्या हाताच्या बाहेर गेली तर अवघड होईल, त्यामुळे तुम्ही एक काम करा, त्यांना लवकरात लवकर येथे बोलावून घ्या। तेवढ्यात जानकी धावतच आत येते, सारंग भाऊजी करत, त्यांची तब्येत आता कशी आहे। सुमित्रा म्हणते की जानकी अगं आपण बाहेर जाऊयात, त्याला आणखीन त्रास व्हायला नकोय। म्हणून आता जानकी सुमित्राच्या हाताला धरते आणि तिला बाहेर घेऊन जाते। तेव्हा डॉक्टर आता सारंगला चेक करत असतात, तेव्हा सारंग फक्त ऐश्वर्याला बोलावून घ्या ऐश्वर्याला बोलावून घ्या एकच वाक्य बोलत असतो, कारण त्याला माहिती आहे की असं केल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याला आपल्याला भेटायला नक्की घेऊन येतील म्हणून। तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की डोंट वरी, त्या येतीलच, तुम्ही काही काळजी करू नका आणि शांत राहा, म्हणून ते सारंगला शांत राहण्यासाठी सांगतात। तेव्हा मात्र आता असं जानकी आईंना घेऊन बाहेर येते, तर सुमित्रा म्हणते की बघितलंच ना सारंगची काय अवस्था झाली आणि तो काय म्हणत होता। तेव्हा जानकी म्हणते की आई शांत व्हा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही अगदी व्यवस्थित होईल म्हणून। तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही जानकी, अगं तो तर काही वेडीवाकडं बोलतोय। तेव्हा जानकी विचारते की आई काय बोलत होते असं। सुमित्रा सांगायला लागणार, तोच तिला सारंगचे शब्द आठवतात की आई तू हे जानकी वहिनीला सांगू नकोस, नाहीतर ती तुला नक्की आडवेल आणि ऐश्वर्याला येथे नाही येऊन देणार। म्हणून सुमित्रा आता शांत राहते, जानकीला याबद्दल काही ती सांगत नाही, आणि मनात म्हणते की मी जानकीला काहीच सांगू शकत नाही, कारण सारंगच्या जीवाचा प्रश्न आहे। जानकी पुन्हा विचारते की आई अहो सांगा ना, वेडवाकडं असं ते काय बोलत होते, तुमच्याशी ते काही बोलले का आणि काय बोलले हो। आणि तेवढ्यात आता सारंगच्या औषधं आणण्यासाठी जानकीला ती चिठ्ठी देतात। तेव्हा जानकी म्हणते की आई मी आले। तेव्हा आता जानकी औषध आणायला गेल्यानंतर आता ज्या नर्सला ऐश्वर्याने जे काम करण्यासाठी सांगितलेलं असतं, तेव्हा ती बरोबर आता सुमित्रा जवळ येते आणि सुमित्राला बघून विचारते की सारंग रणदिव्यांच्या आई तुम्हीच आहात ना। तेव्हा सुमित्रा म्हणते की हो, आणि हे बघा आईंचा मुलावर खूप जीव असतो, परंतु नंतर त्याचा काही उपयोग होत नाही। तर सुमित्रा विचारते की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं। आणि अहो एकदा असंच झालं होतं की त्याच्या मुलाचं बायकोवर खूप प्रेम होतं, अहो पण त्यांच्या घरच्यांनी त्यांना भेटूनच दिलं नाही, बायकोची आठवण काढत काढत तो बिचारा निघून गेला। तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो काय बोलतात तुम्ही। तर नर्स म्हणते की अहो तुमच्या मुलाची शपथ घेऊन सांगते मी, हे सर्व खरं आहे। अहो मी काय म्हणते की ती ऐश्वर्या कोण आहे, तिला लवकरात लवकर बोलावून घ्या ना, म्हणजे वेळ व्हायला जायला नको, मला वाटलं फक्त म्हणून मी तुम्हाला सुचवलं, त्यामुळे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल हे तुम्ही तुमच्या मनाने घ्या। म्हणून आता ऐश्वर्याचं बरोबर काम करून ती नर्स येथून बाहेर पडते। तेव्हा आता सुमित्रा बाहेर येते, परंतु सारंगचे सर्व काही बोलणं तिला आठवते की आई मी मरून जाईल, काही कर पण तू ऐश्वर्याला बोलाव।
तेव्हा आता सुमित्रा ह्या सर्वाचा विचार करून म्हणते की मला बाकी कुणाचं काही नाही, परंतु आता सारंगच्या जीवासाठी त्या ऐश्वर्याला मला बोलवावं तर लागेलच आणि त्यासाठी मला ऐश्वर्याला एकदा भेटावंच लागेल। तेव्हा सुमित्रा काहीने बाहेर जाते तर नर्स आता सुमित्रावर ऑच ठेवूनच असते की नक्की ही कुठे जाते। तेव्हा लगेच ती ऐश्वर्याला फोन करते। तेव्हा ऐश्वर्या फोन घेते आणि बोल ग असं म्हणते। तेव्हा ती नर्स आता म्हणते की हे बघा मॅडम, अहो ॲक्टिंगच करायला हवी, जशी तुम्ही मला सांगितली होती अगदी परफेक्ट ॲक्टिंग मी केली मॅडम। हे बघा तुमचं काम अगदी परफेक्ट झालेलं आहे, त्या इथून निघालेल्या आहेत आणि त्या डायरेक्ट तिथेच येतील आणि त्या तिकडे आल्यानंतर माझं काम झालं असं समजा आणि तेवढं पैशाचं जरा बघा, पाठवून द्या पैसे माझ्याकडे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ना, आहे ना माझ्या लक्षामध्ये सगळं काही। तेव्हा ऐश्वर्या फोन ठेवते तर सयाजी त्यांचं बोलणं ऐकतो। ऐश्वर्या लगेच खुश होते कारण तिला सुमित्रा नेण्यासाठी येणार असते। त्यानंतर आता इकडे जानकी ही गोळ्या औषधं घेऊन लगेच तेथे येते। तो आता आई तिला तेथे बसलेलं दिसत नाही म्हणून ती आता आवाज देते की आई, अहो आई कुठे गेलात, म्हणून जानकी आता आई आई करत सर्वत्र हॉस्पिटलमध्ये शोधते, परंतु आता सुमित्रा तिला तेथे कुठेही दिसत नाही म्हणून जानकीला आता खूप टेन्शन येते की आई कुठे गेले असतील असं न सांगता। तेव्हा जानकी आता सगळ्या हॉस्पिटलमध्ये शोधते आणि आता विचारते की कोणी आमच्या आईंना बघितलं का। तेव्हा आता प्रत्येक जण नाही म्हणत असतो। त्यानंतर आता इकडे सयाजी ऐश्वर्यावर खूपच खुश होत, मानलं तुला, म्हणजे तू नर्सला पटवून शूटिंग करून सुद्धा आली। तर ऐश्वर्या खुशून म्हणते की हो डॅडा, तिनेच मला आता फोन करून सांगितले की काम झालेलं आहे म्हणून। त्या रणदिव्यांची शान सुमित्रा रणदिवे ती आपल्या दाराशी कशी भीक मागण्यासाठी येईल बघतच राहा। तेव्हा सयाजी म्हणतो की काय काय सांगतेस, सुमित्रा रणदिवे आणि ती आपल्या दारामध्ये येणार, खात्री आहे की तुला। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो 200% खात्री आहे, लिहून घ्या तुम्ही माझ्याकडून। तेव्हा आता सयाजी म्हणतो की मानलं तुला। तर ऐश्वर्या म्हणते की कसं आहे की त्या म्हाताऱ्याचा आणि म्हातारीचा आपल्या मुलावर खूप असा जीव आहे। सारंग त्यांचं शेंडेफळ आहे, त्यामुळे त्याच्यावर मात्र त्यांचा जास्त जीव आहे, त्यामुळे सारंगचा जीव वाचवण्यासाठी तिला शत्रूच्या दारात जरी जावं लागलं ना तरी सुद्धा ती जाईलच। अगदी ठरूनच मी तिच्या आईपणावर बोट ठेवलेला आहे, बरोबर मी तिचा वापर करून घेते आणि त्या तिच्या वापरामुळे आता मी तिच्यामुळे त्या घरामध्ये जाऊ शकते। आणि हे बघा सुमित्रा रणदिवे काही झालं तरी आपल्या दाराशी भीक मागण्यासाठी नक्की येईल। आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो मी तुम्हाला म्हटलं होतं ना ती आली, मग आलीच ती। तेव्हा सयाजी म्हणतो की तुला तर मानलंच पाहिजे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा आता आपलं नाटक सुरू करावं लागेल। डॅडा हे जे काही कॅरेक्टर आहे ना ते आतमध्ये ठेवून येते आणि माझं दुसरं कॅरेक्टर घेऊन येते। तेव्हा सयाजी म्हणतो की तू आणि काही काळजी करू नको, जा तू, तोपर्यंत मी आहे इथे। तेव्हा आता ऐश्वर्या आत जाते, तोपर्यंत लगेच सयाजी दरवाजा उघडतो तर सुमित्रा खाली मान घालून आता तेथे उभी असते। सयाजी सुमित्राला बघून म्हणतो की तुम्ही आणि इथे आता कशाला आलात, इथे तुमच्या घरातील घाण आमच्या इथे आणून सोडली, मग तुमचं आता इथे काय काम आहे। तेव्हा आता सुमित्रा रडते आणि रडतच म्हणते की हात जोडून शांत व्हा आणि म्हणते की मी ऐश्वर्याला भेटायला आले म्हणून। तेव्हा आता सयाजी मुद्दा म्हणतो की हे बघा ऐश्वर्या यापुढे कुणाला कधीच भेटणार नाही म्हणून, तिचा त्या रणदिव्यांशी काही संबंध राहिलेला नाही, त्यामुळे आता मी तुमच्या समोर हात जोडतो की या तुम्ही। तेव्हा आता सयाजीचा प्लॅन सुरू होतो कारण त्याला माहिती असतं की आता बरोबर मी या सुमित्राला इथे कसं अडकतो। तेव्हा आता सुमित्रा पुढे येते। सुमित्रा म्हणते की हे बघा अहो भाऊजी असं बोलू नका, एकदा माझं ऐकून घे, माझ्या सारंगसाठी येथे आले, त्यामुळे तुम्ही प्लीज माझं ऐका, माझा मुलगा खरंच तिकडे तडफडतोय, जीवन मरणाच्या दारात तो उभा आहे। तेव्हा सयाजी म्हणतो की येथे माझी मुलगी काही आनंदात उड्या मारतेत का, अहो काय चाललं हे सर्व वहिनी। अगोदर मात्र त्या जानकी आणि ऋषिकेशने माझ्या मुलीला तुमच्या घरची सून बनण्यासाठी आग्रह धरला आणि लग्न करून तुम्ही तिला त्या घरामध्ये सून म्हणून घेऊन गेलात आणि जे काही झाले तुमच्या घरामध्ये घडले त्याचं सर्व खापर तुम्ही माझ्या मुलीवर फोडलं का। या सगळ्या गोष्टीचा दोष फक्त आणि फक्त तुम्ही माझ्या आयुष्याला दिला, तरी सुद्धा माझी मुलगी अगदी गपगुमान सगळं काही तुमचं सहन करत राहिली। अहो ज्या मुलीची मी अगदी धूमधडाक्यात पाठवणी केली होती तर तिचीच मात्र तुमच्या त्या जानकीने अगदी खनन नारायणाने ओटी भरून परत पाठवणी केली। तेव्हा तिला येथे सोडताना ते तर आमच्या समोर हात जोडून गेले होते आणि तुम्ही आज तर येथे आलात आणि तुम्ही तर आमच्या समोर हात जोडतात, नाही ते काही नाही आता, त्यामुळे काही झालं तरी मी तुम्हाला मुलीला भेटून देणार नाही। आणि तेवढ्यात ऐश्वर्या तिचं ते पहिलं रूप घेऊन बाहेर येते, रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि डॅडाला म्हणते की डॅडा अहो काय झालं, तुम्ही कुणाशी बोलतात इतकं आवाज ओव्हर करून।
समोर सुमित्राला बघते आणि परत ती नाटक सुरू करते की काय तुम्ही इथे, आणि थोडंसं घाबरल्यासारखं नाटक करते की डॅडा अहो यांना सांगा मी आता काही केलेलं नाही म्हणून. आणि हे बघा आई तुम्ही इथे कशाला आलात, तुम्ही माझी पाठवणी या घरामध्ये केली परंतु मी कुठलाही सूड आता ह्या रणदिव्यावर नाही उगवला. मी आल्यापासून घरामध्ये आहेत, मी कुठेही गेलेले नाही. त्यामुळे डॅडा प्लीज तुम्ही आईला हे सांग मी खरंच काही केलेलं नाही. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या हे बघ तुझ्यावर कोणताही आरोप करण्यासाठी येथे नाही आले, मी माझ्या सारंगसाठी आले. तेव्हा आता ऐश्वर्या विचारते की सारंगसाठी म्हणजे? अगं ऐश्वर्या सारंगने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून आता ऐश्वर्या मुद्दाम धक्का बसल्यासारखं नाटक करते आणि आता म्हणते की आई अहो का त्यांनी असं केलं, आता ते कसे आहेत, ठीक तर आहेत ना, म्हणून सारंगची तिला खूप काळजी आहे असं ती दाखवते. तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. सुमित्रा म्हणते की अगं तो ICU मध्ये आहे, अगं तो सारखं तुझंच नाव घेतो की ऐश्वर्या, त्यामुळे ऐश्वर्या आता त्याचे प्राण वाचवणं हे तुझ्याच हातामध्ये आहे, त्यामुळे तू प्लीज चल ना ऐश्वर्या, चल ना माझ्यासोबत. तेव्हा लगेच सुमित्रा ऐश्वर्याचा हात धरते परंतु ऐश्वर्या आता सुमित्राचा हात बाजूला करते आणि सॉरी आई मी सारंगला भेटायला नाही येऊ शकत तुमच्यासोबत असं मुद्दाम म्हणते. तेव्हा आता ऐश्वर्याला माहिती असतं की काही झालं तरी आता आई मला नक्की सारंगला भेटायला घेऊन जातीलच. आणि थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की हे बघा मला आत्ता माहिती आहे की माझ्या नवऱ्याची अवस्था खूप अशी वाईट आहे म्हणून, आणि मला त्यांच्याबद्दल खूप असं वाईट सुद्धा वाटतं, पण तरी सुद्धा मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. तेव्हा सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या अगं असं करू नकोस, तू असं नाही म्हणू नकोस. तेव्हा सुमित्रा असं खूप विनवण्या करते तर ऐश्वर्या म्हणते की आई मी कसं येणार तुमच्यासोबत, आई नानांनी माझ्यावर आरोप केले आणि तुम्ही सुद्धा माझ्या 2-3 थोबाड्यात लावल्या, आणि त्या जानकीने काय केलं हाताला धरून मला घराच्या बाहेर काढलं आणि माझी पाठवणी माझ्या वडिलांच्या घरामध्ये केली. म्हणजे हे बघा तुम्ही सगळ्यांनी माझा खूप मान केलेला, तरी सुद्धा तुमची अशी इच्छा आहे की मी तुमच्यासोबत हॉस्पिटलला यावं म्हणून. त्यामुळे आई प्लीज मला माफ करा, मी तुमच्यासोबत हॉस्पिटलला नाही येऊ शकत. म्हणून थोडंसं रडण्याचं नाटक करून हात जोडते. तेव्हा तरी सुद्धा सुमित्रा तिच्यासमोर हात जोडते की ऐश्वर्या एक सासू म्हणून मी इथे तुझ्यासाठी माझ्या मुलासाठी तुला बोलवायला येथे आले, प्लीज एका आईचं मन समजून घ्या. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई प्लीज तुम्ही मला सुद्धा समजून घ्यावं, त्या दिवशी अगदी जीवाचा आकांताव करून मी तुम्हाला सांगत होते की मी नानांना ढकललं नाही म्हणून, नानांनी सुद्धा माझ्यावर आरोप केले की मी त्यांना ढकलले म्हणून, आणि तुम्ही सुद्धा एका गुन्हेगारासारखे मला घराच्या बाहेर काढले आणि तुम्ही सुद्धा आई त्यांच्याकडून झाला तो. नाना खोटं कशाला बोलतील. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की बरोबर आहे, फक्त मीच खोटं बोलते, नाना का खोटं बोलतील, कारण तुमच्यासाठी तुमचं रणदिवे घर हे गोकुळ आहे आणि मी तुमच्यातील कंस आहे, आणि एवढं पाप माझ्याविषयी तुमच्या मनात आहे, मग तुम्ही येथे मला भेटायला का आलात. तुम्ही जा ना तुमच्या जानकीकडे, ती जादूगर आहे, त्यामुळे काही झालं तरी मी आता तुमच्यासोबत घरी नाही येऊ शकत. त्यानंतर आता इकडे जानकी हॉस्पिटलला ऋषिकेशला सांगते की मी गोळ्या आणायला गेले होते, तेवढ्यात आई कुठे गेल्या माहिती नाही, म्हणून आता सर्वत्र ते आईंना शोधतात. अवंतिकाला घरी फोन करते, अवंतिकाला विचारते की अगं अवंतिका आई घरी आल्यात का. तेव्हा अवंतिका म्हणते की नाही हो जानकी वहिनी, पण कुठे गेल्यात आई. तेव्हा जानकी म्हणते की अवंतिका मी तुला नंतर सगळं काही सांगते, आणि फोन ठेवते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय झालं. तेव्हा जानकी सांगते आई घरी सुद्धा गेलेल्या नाहीत म्हणून, अशा अचानक कुठे गायब झाल्यात त्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की अगं आई तर घरी सुद्धा गेली नाही, येथे सुद्धा नाही, मग आई गेली तरी कुठे. त्यानंतर आता ऐश्वर्या इकडे ऐकायला तयार नसते तर सुमित्रा सायजेला म्हणते की भाऊजी तुम्ही तरी तुमच्या लेकीला समजावा, आणि ऐश्वर्या समोर हात जोडून म्हणते की अगं माझ्या सारंगसाठी तरी तो हॉस्पिटलमध्ये चल, म्हणून ऐश्वर्याच्या खूप विनवण्या करते. तिच्या समोर हात जोडते की एक सासू म्हणून नाही तर एका सारंगची आई म्हणून मी तुला हात जोडते, मी तुझी माफी मागते हात जोडून, आम्ही तुझा अपमान केला परंतु प्लीज माझ्यासोबत तू हॉस्पिटलला चल, माझ्या सारंगचा जीव वाचव प्लीज, त्याच्यासाठी तरी चल. सुमित्रा खूप रडत म्हणते की एका आईची तगमग तरी ऐश्वर्या प्लीज समजावून घे. तेव्हा ऐश्वर्याला तर तेच हवं असतं आणि लगेच म्हणते की आई प्लीज ठीक आहे तुम्ही शांत व्हा, आणि आई तुम्ही माझा किती अपमान केला तरी सुद्धा मी तुमच्यासारखं नाही वागणार. ऐश्वर्या म्हणते की मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे परंतु एका अटीवर. सुमित्रा विचारते की कोणती अट. तर ऐश्वर्या म्हणते की माझी अट अशी आहे, आणि तेवढ्यात सुमित्राच्या मोबाईलवर जानकीचा कॉल येतो. तेव्हा आता जानकी म्हणते की आई फोन उचला, परंतु आता सुमित्रा फोन उचलत नाही. तेव्हा फोन बंद होतो. तेव्हा आता ऐश्वर्या परत सांगायला सुरुवात करते की आई माझी अट ही आहे. तर जानकीचा परत कॉल येतो. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की आई तुम्हाला जानकीशी बोलायचं की माझी अट ऐकून घ्यायची, एकदा ठरवून घ्या. तेव्हा सुमित्रा लगेच फोन कट करते तर जानकी परत लावण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेश तेथे येतो. ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी फोन लागला
उचलला का? तेव्हा जानकी म्हणते की केव्हाचा मी ट्राय करते परंतु आई फोन नाही घेत. आणि हे बघ अगं जानकी, आई नक्की देवळात गेली असेल, तू तर काही टेन्शन घेऊ नको असे पुन्हा ऋषिकेश म्हणतो. तेव्हा जानकी विचारते की आता मला एक गोष्ट सांगा, सारंग भाऊजी कसे आहेत आणि ते शुद्धीवर कधी येतील? तेव्हा सौमित्र तेथे येतो. सौमित्र म्हणतो की आत्ताच मी डॉक्टरांशी बोललो, ते लवकरच सिद्धीवर येतील म्हणून. सौमित्र येतो. सौमित्र म्हणतो की दादा आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागेल. तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारतो की पोलीस स्टेशन आणि आत्ता कशाला? तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे ही सुसाईडची केस आहे त्यामुळे आपल्याला जावंच लागेल आणि त्या इन्स्पेक्टरला मेडिकल रिपोर्टसुद्धा आपल्याला दाखवायचे आहे आणि परत आपली चौकशी होऊ शकते, त्यामुळे आता आपण पोलीस स्टेशनला जाऊन एकदा पुन्हा चेक करून घेऊया. तर ऋषिकेश म्हणतो की पण सौमित्र, अरे जानकी येथे एकटीच आहे. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश तुम्ही जा, मी येथे थांबेल, मी सगळं काही मॅनेज करेल, तुम्ही काळजी करून. तर ऋषिकेश आणि सौमित्र हॉस्पिटलला निघून जातात. आता जानकीला घरची काळजी लागते की घरी सगळं काही व्यवस्थित असेल ना. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सर्वजण आता सुमित्राची वाट बघत असतात. नाना म्हणतात की सौमित्र तू तुझ्या आईला एकदा फोन लाव आणि कुठे आहे असं विचार. तेव्हा आता सुमित्रा दाराशी येते आणि नानांना म्हणते की मी आलेले आहेत आणि सारंगला सुद्धा बरोबर घेऊन आलेले आहे, त्याला डिस्चार्ज मिळालेला आहे. तेव्हा जानकी विचारते की कुठे आहे सारंग भाऊ? तेव्हा आता सारंग जेव्हा ऐश्वर्याला हाताला धरून आतमध्ये घेऊन येतो तर सुमित्रा म्हणते की सारंग ये ना आतमध्ये. ऐश्वर्या सोबतच असते, तिच्या हातामध्ये आता सारंगच्या फाईल्स असतात. सर्वजण आता ऐश्वर्याला बघतात. जानकी आणि बाकी सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सारंग ऐश्वर्याला घेऊन आत येत असतो आणि नाना तर खूप असे रागाने बघत असतात आणि जानकी सुद्धा. तेव्हा मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.